बघा की या व्हिडिओमध्ये मी जे लिनियर इक्वेशन आहे त्या लिनियर इक्वेशनचं बेसिकली जे असणारी सबस्टिट्यूशन मेथड आहे ती सबस्टिट्यूशन मेथड या लेक्चरमध्ये मी काय करणार आहे डिस्कस करणार आहे की सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय की एखादं तुम्हाला लिनियर इक्वेशन दिलेलं असेल तर त्या लिनियर इक्वेशन मध्ये तुम्हाला काय ते सबस्टिट्यूट करावं लागेल आणि याच्यासाठी कुठलाही फॉर्म्युला नसतो. सबस्टिट्यूशन मेथड ही बाय द सबस्टिट्यूशन करूनच सोडवली जाते. त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्टली एक्झाम्पल करणं गरजेचं आहे. सबस्टिट्यूशन म्हणजे काय, सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय की टू सबस्टिट्यूट स्पेसिफिक व्हॅल्यू गिवन इन अ प्रॉब्लेम अँड फाइंड दी व्हॅल्यू ऑफ दी अनदर व्हेरिएबल. सो एक्झाम्पल कसं असतं बघा, फाइंड दी व्हॅल्यू ऑफ x is equal to 10 and given linear equation find the value of x is equal to 10 and given linear equation that is 4x plus 5y is equal to 20. Then find the value of y. तर बघा की सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करताय तर तुम्हाला हा प्रॉब्लेम वाचल्यानंतर काय समजत लक्षात येईल बघा की एक्झाम्पल नंबर 1 आहे. मी तुम्हाला बाय द एक्झाम्पल नुसारच एक्सप्लेन करेन की सबस्टिट्यूशन मेथड मध्ये कोणती तरी व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करावी लागते. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 10 and given linear equation 4x plus 5y is equal to 20, then find the value of y. आता याचा कोणताही जर मॅथमॅटिकल एक्झाम्पल असेल मग ते अल्जेब्राचा असो अथवा जॉमेट्रीचा असो ते सॉल्व करत असताना एक सोल्युशन हा शब्द जर लिहिला तर एक्झाम्पल दिसताना एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि तुम्हाला मार्क मिळण्याची अपॉर्च्युनिटी सुद्धा जास्त राहते. आता या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय प्रोव्हाइड केलंय तर सुरुवातीला कोणतंही मॅथमॅटिकल एक्झाम्पल सॉल्व करत असताना तुम्हाला गिवन डेटा आहे तो सुरुवातीला मी प्रोव्हाइडेड असतो तो तुम्हाला लिहिणं बंधनकारक आहे. त्यानंतर आता इथे काय लिहायचं बघा की गिवन डेटा किंवा गिवन डाटा आपण त्याला म्हणू त्याच्यामध्ये काय प्रोव्हाइड केलंय x इज इक्वल टू 10 हे प्रोव्हाइड केलंय. लिनियर इक्वेशन दिलंय 4x प्लस 5y इज इक्वल टू 20 आणि y हा तुम्हाला काय करायला सांगितलेला आहे फाइंड करायला सांगितलंय. आता दिलेलं लिनियर इक्वेशन सुरुवातीला लिहून घ्यायचं. काय लिनियर इक्वेशन 4x प्लस 5y इज इक्वल टू 20. आता ही मेथड सबस्टिट्यूशन आहे त्यामुळे तुम्हाला इथे लिहावं लागेल की सबस्टिट्यूट काय सबस्टिट्यूट करायचंय तर दिलेली व्हॅल्यू आहे सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 10. आता x इक्वल टू 10 या दिलेल्या लिनियर इक्वेशन मध्ये टाकलं तर 4 इंटू ब्रॅकेट x ची व्हॅल्यू काय आली, x ची व्हॅल्यू आली 10 प्लस इथे आलं 5y इज इक्वल टू किती आलं 20. 4 इंटू 10 किती आलं 4 इंटू 20 आलं 40. 4 इंटू 10 दॅट इज किती आलं 40 प्लस 5y इज इक्वल टू 20. आता काय होणार बघा की हे जर इक्वेशन सॉल्व केलं तर 5y इज इक्वल टू 20 हे प्लस 40 जाऊन तिकडे झाले मायनस 40. आता बघा की 5y इज इक्वल टू 20 ला साइन नाही ते आपण प्लस घेणार प्लस 20 मायनस 40. आता हे 5y इज इक्वल टू किती होणार प्लस 20 मायनस 40 दॅट इज बघा की काय होणार की दोन नंबरचं साइन डिफरंट आहे. 20 ला साइन प्लस आहे 40 ला साइन मायनस आहे. दोन नंबरचं साइन डिफरंट असेल तर त्यांचे सबट्रॅक्शन होते म्हणजे काय होणार 40 मधून 20 गेले 20 आणि साइन मात्र लार्जर नंबरचं येणार 40चं म्हटल्यानंतर हे कसं होणार की 5y इज इक्वल टू मायनस 20 म्हणजे y इज इक्वल टू मायनस 20 अपॉन 5. सो y इज इक्वल टू 5 चा टेबल 20 पण म्हटला 5 1 जा 5 5 2 जा 10 5 3 जा 15 आणि 5 4 जा 20 म्हटल्यावरती याचे आन्सर किती येणार -4. y चा आन्सर किती येणार -4. तर बघा या पद्धतीने आपण बेसिक सबस्टिट्यूशन केलंय. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण जी रिअलिस्टिक असणारी सबस्टिट्यूशन मेथडची ऍप्लिकेशन्स आहेत ती बघणार आहे. या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय. धन्यवाद.